हॅलो गाईज, मी आहे तुमचा लाडका साई कुलथे। आजचा हा आपला सेकंड ब्लॉग आहे। आता आम्ही जात आहोत पिंपळवंटी येथील आश्वलिंग महादेव मंदिरात। हे मंदिर बीड जिल्ह्यातील अंबळनेर इथे आहे। हे मंदिर कल्याण बीड हायवे वरून आतमध्ये 3 किलोमीटर अंतरावर आहे। या हायवेवर अशी कमान आहे, तुम्हाला ह्या कमानीतून आतमध्ये जावं लागते। सदरील मंदिर हे पांडव काळातील आहे। या मंदिराचा आजूबाजूचा निसर्ग पहा किती छान आहे। तर गाईज, ड्रोनच्या सहाय्याने घेतलेला व्हिडिओ पहा, हे किती छान आहे। तर चला गाईज, आता आपण दर्शन करण्यासाठी जाऊया। बघा मित्रांनो, माझी बहीण खेळत आहे हत्तीसह। हे पहा, ह्या पायऱ्या आहेत। ह्या पायऱ्या उतरून आपल्याला दर्शनासाठी जावं लागते। मित्रांनो, ह्या मंदिराची स्थापना कशी झाली माहिती आहे का तुम्हाला? असं सांगतात, देवी सतीने इथे तप केलता। देवी सतीचा तप पाहून महादेव प्रसन्न झाले। त्यानंतर येथे आश्वलिंगाची स्थापना झाली। इथे आल्यावर आम्हाला ही कथा कळाली। त्याचबरोबर आणखीन एक कथा आहे मित्रांनो। ती कथा म्हणजे इथे असलेले नंदी महाराजांची। मित्रांनो, ती कथा ऐकण्याआधी मी तुम्हाला एक जादू दाखवतो। ह्या मंदिराजवळ एक झाड आहे। त्या झाडाचं फूल उमलल्यानंतर तिथे एक पिंड निघते। आमच्या नागेश काकांनी ती जादू आम्हाला दाखवली। बघा मित्रांनो, आमचे नागेश काका त्या फुलाच्या पाकळ्या खोलून दाखवत आहेत। पहा मित्रांनो, साऱ्या पाकळ्या खोलल्याच्या नंतर याच्यामधली एक पाकळी शेषनागासारखी दिसते। त्या पाकळीच्या खालीच एक महादेव पिंड दिसत आहे। हे पहा, तुम्हाला दिसत आहे ना महादेवासारखी पिंड। शेषनाग पहा, शेषनाग। ही होती जादू। आता चला नंदी महाराजांकडे। नंदी महाराजांची कथा अशी आहे, या गावात एक अशी महिला होती की रोज महादेवाला पाणी घालायला आल्यावर नंदी महाराजांना जेवायला देत होती। हे नित्य नियम रोज चालत होता। हे पाहून तिचे पती शोध घेण्यासाठी तिच्या मागे आले। ती तिच्या पतीला पाहून घाबरली होती। हे पाहून नंदी महाराजांनी तिला व तिच्या बाळास त्यांच्या जवळ गुप्त केले। तर मित्रांनो, गुप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी नंदी महाराजांची व त्या महिलेची स्वयंभू मूर्ती निर्माण झाली। तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता। हे आहे ह्या मंदिराचे प्रवेशद्वार। हे पांडवकालीन मंदिर 1500 वर्षापूर्वीचे आहेत। या मंदिराच्या गाभाऱ्यात 6 खांबे आहेत। प्रत्येक खांबावर नक्षीकाम केलेलं आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यावर आम्हाला लई थंड वाटू लागलं। मला तर तिथून जायची इच्छाच नव्हती। ही पहा, ही कोरीव मूर्ती। आम्ही मंदिरात गेलतो तेव्हा मंदिराचं द्वार बंद होतं। आमच्या नागेश काकांनी पुजारीला कॉल करून द्वार उघडायला लावले। गाईज, हे पहा, शंकर व पार्वतीची मूर्ती व ही पहा स्वयंभू आश्वलिंगाची पिंड। नागेश काकांनी सांगितल्याप्रमाणे मंदिराचे द्वार खोलले व आम्ही दर्शनासाठी आत गेलो। एवढी मोठी साळुंका पाहून आम्ही प्रसन्न झालो। हे होतं आश्वलिंग मंदिर। आता आम्ही घेऊन जाणार आहोत तुम्हाला कार्तिक स्वामी मंदिराकडे। मंदिराकडे जाण्याचा मार्ग इथून आहे। तर गाईज, हा ब्लॉग खूप मोठा होणार होता, म्हणून आम्ही ह्या थर्ड ब्लॉग मध्ये कार्तिक स्वामीचे दर्शन करायला घेऊन जाणार आहोत। हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? होता की नाही छान? ब्लॉग जर आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर आता भेटूया थर्ड ब्लॉग मध्ये। बाय बाय।